काँग्रेस आमदाराच्या मागणीवर महाराष्ट्रातील आमदारांनी सडकून टीका केली आहे। काँग्रेस आमदार लक्ष्मण सवदींना बरखास्त करा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे, तर बेळगावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा अशी मागणी गुलाबराव पाटलांनी केली आहे। किंवा भाजपचा असो, मुख्य गोष्ट ही आहे खरं तर वाद कुठच्याही पक्षात नसायला पाहिजे, पण जे काही दोन्ही सरकार मग वारंवार भाजपचं सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल, तिकडचं कर्नाटकाचं बेळगावमध्ये मराठी माणसावर जो अन्याय करत आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत राहणार आणि आमची ही मागणी ठामपणे आहे की बेळगावला केंद्रशासित करणं गरजेचं आहेच। मुळात हे जे आमदार बोललेले आहेत, ठीक आहे, ते बोलत असतील काँग्रेसमध्ये असून, पण ही भाजपची पण भूमिका राहिलेली आहे आधी पण की मुंबईला केंद्रशासित करा। मुंबई ही मराठी माणसाला मिळवायला लागली, लढून मिळवायला लागलेली, अशीच काही आनंद दिलेली नाहीये, जिंकायला लागलेली आहे आणि त्या मुंबईसाठी आम्ही लढत राहू। बेळगावच्या आणि मुंबईच्या बरोबरीची तुलना करणाऱ्या या काँग्रेसच्या आमदारांना माझा सवाल आहे की मुंबई ही अशी आहे की मुंबईने पूर्ण देशातल्या आणि जगातल्या लोकांना आपल्या कुशीमध्ये सामावलेलं आहे आणि तिने असा कधी काही भेदभाव केलेला नाही। जोही परप्रांतीय येतो, दुसऱ्या राज्यातला येतो, तो पोट भरून तिथे राहतो, खातो, पितो, सगळं करतो, पण बेळगावमध्ये जो मराठी भाषिक आहे त्याच्यावर जो अन्याय होतो आहे, त्या अन्यायाचा विचार जर केला तर मुंबईमध्ये असे कुठल्याही माणसावर अन्याय मुंबईने कधी केलेला नाही। मुंबईने उलट सामावून घेतलेला आहे।